तडा कशी दिसतीये मी तुम्हाला आज मी घेऊन चालली अशा ठिकाणी जिथे खूप शांत रम्य वातावरण आहे। त्यासाठी तुम्हाला माझा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल। चला। दररोज तोचचा प्रवास, तोच रस्ता, तीच गर्दी, पण प्रत्येक दिवस काहीतरी नवीन देऊन जातो। कधी वेळेशी स्पर्धा असते तर कधी स्वतःशीच, कधी उशीर झाल्याची धावपळ तर कधी खिडकीतून दिसणाऱ्या छोट्या छोट्या क्षणांमध्ये मिळणारी शांतता। तुम्हाला हे वातावरण आवडतं का? मला आणि माझ्या नवऱ्याला तो खूप आवडतं हे वातावरण। असं निसर्गरम्य वातावरणात फिरणं आम्हाला दोघांनाही खूप जास्त आवडतं। रादर आम्ही या निसर्गरम्य वातावरणात रमतोही। आज आम्ही आलो आहे अशा एका ठिकाणी जिथे फक्त देव नाही तर मनाला शांती भेटते। हे मच्छिंद्रनाथ देवस्थान आहे। हे फक्त मंदिर नाही, ही अनेक भक्तांची श्रद्धा आहे आणि मनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शांतता असं आहे। मंदिरात पाऊल टाकताच घंटेचा आवाज, अगरबत्तीचा सुगंध आणि ती प्रसन्नता, शांतता, मन आपोआप शांत होतं बरं का इथे आल्यावर। इथे येताना रस्त्याभरचा प्रवास थकवणारा होता। सगळा थकवा आपोआप एका क्षणात निघून गेला। लोक इथे फक्त नवस बोलायला येत नाहीत तर स्वतःला पुन्हा एकदा सावरण्यासाठी येतात। आणि खरं सांगू, मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जी शांतता मिळत नाही ना, ती इथल्या साध्या वातावरणात मिळते। हे सगळं वातावरण ना अगदी मनात कायमचं साठवून ठेवा असं वाटतं। जर तुम्ही कधी मनाने थकला असाल ना तर एकदा इथे नक्की या, कारण काही ठिकाणं फक्त पाहण्यासाठी ना। मला आणि माझ्या नवऱ्याला ना इथे यायला खूप आवडतं। आम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आम्ही या ठिकाणी येतो आणि बाबांचं दर्शन घेतो। मला तर खूप आवडतं हे सगळं दृश्य। तुम्ही किती एन्जॉय केलं मला नक्की कमेंट करून सांगा।